स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशा आहात सगळे? चला एकदा एनर्जी चेक करू स्वतःची. दोन्ही हात रब करा आणि सगळ्यांनी म्हणायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू 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 म्हणून आपल्याला या आजच्या सेशनची सुरुवात करायची आहे. आज आपण एक प्रॅक्टिकल आणि महत्वाचं सेशन घेणार आहोत. ते प्रॅक्टिकल सेशन या पद्धतीने आहे की या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची ऊर्जा देण्यासाठी आपण औरा चेक करायला शिकणार आहोत, औरा बघायला शिकणार आहोत. स्वतःचा आणि इतरांचा औरा आपण बघू शकणार आहे. तो औरा पॉझिटिव्ह आहे, औराची एनर्जी कशी आहे हे आपण इझिली चेक करू शकणार आहे. सो एक्साइटेड. सो जो वीडियो बंद करके बैठे हैं उनके लिए आज का सेशन नहीं है क्योंकि प्रैक्टिकल सेशन है. सो स्विच ऑन युअर व्हिडिओज. व्हिडिओ बंद असताना आपण याचं प्रॅक्टिकल प्रॉपर वेनी करू शकणार नाही. ओके. सो प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज ताकि हम अच्छे से प्रॅक्टिकल कर सके. आज आपण औरा बघायला शिकणार आहे, औरा स्कॅन करायला शिकणार आहे, औरा फील करायला शिकणार आहे. औरा बघायचा आहे की नाही? स्वतःचा इतरांचा औरा बघायचा आहे. विदाऊट एनी टच एखाद्याच्या शरीरावर काय चालू आहे ते पण तुम्ही चेक करू शकणार आहे. तो आज मला व्हॉलेंटियर्स पण लागणार आहे, ज्या व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून आपण हे प्रॅक्टिकल अगदी व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. सो रेडी? ओके डन. सुरू करूया औरा बघायला. एक पुरा पेज दे बरं तिथून. ओके. बघा औरा काय आहे, कशा पद्धतीने आहे हे आपण समजून घेणारच आहोत. तर औरा म्हणजे काय, कोणाला माहिती आहे सांगा बरं जरा. व्हॉट इज औरा? औरा काय आहे, तुम्हाला काय माहिती आहे औराबद्दल सांगा. एनीवन? रेज युअर हँड ज्यांना औरा माहिती आहे. कृतिका कुलकर्णी मॅडम अनम्यूट करा, सांगा व्हॉट इज औरा. Hello, ma'am. हा बोला. Smile evening. ओके. औरा म्हणजे जेवढं मला माहिती आहे, एक आपल्या शरीरावरती आपल्या व्हायब्रेशन्सचं एक आवरण असतं, जे कलर नुसार, एवढं मी ऐकलंय, म्हणजे कलर नुसार इट चेंजेस. त्यातल्या त्यात व्हाईट इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट ऑरा. दॅट मीन्स यू हॅव द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी. एवढंच माहिती आहे. थँक्यू. देवाच्या फोटोच्या अवतीभोवती प्रत्येकाने एक एनर्जीचं सर्कल बघितलेलं आहे, एक हो. प्रकाशाचं वलय. त्यालाच औरा किंवा आभामंडल असं म्हणतात. मग काय ते फक्त देवाच्याच फोटोच्या अवतीभोवती असतं का? तुमच्या, माझ्या किंवा सजीव किंवा निर्जीव अशा प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीच्या अवतीभोवती असं एक प्रकाशाचं वलय असतं, ज्याला त्या व्यक्तीचा, त्या वस्तूचा औरा म्हटला जातो. तो औरा बघणं आपला उद्देश नाहीये. ठीक आहे. का बरं आपण औरा बघायला शिकणार आहे किंवा औराचं प्रॅक्टिकल बघणार आहे? त्याचं मेन रिझन आहे, बघा या पद्धतीने प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला एक आभामंडळ असतं, एक एनर्जी फील्ड, औराची एनर्जी फील्ड असते. ठीक आहे. आता ही जी एनर्जी फील्ड आहे, या एनर्जी फील्ड नुसार त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचं लाईफ, सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. ठीक आहे. सजीव आणि निर्जीव अशा प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला या पद्धतीचं जे प्रकाशाचं व्हाईट कलरचं वलय दिसतंय, असं वलय प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूच्या मध्ये असतो. सर्वप्रथम किर्लियन फोटोग्राफीच्या माध्यमातून हे वलय बघितलं गेलेलं आहे. आता बघा, हे एका फिंगरचा फोटो आहे, तो तुम्हाला इथे दिसत आहे ना, एका फिंगरचा फोटो आहे. आणि हा जो ब्लॅक कलरचा सरफेस आहे, याचा अर्थ बाकीचा औरा इथे बरा आहे आणि इथे जे ब्लॅक आलेला आहे, याचा अर्थ काय की या व्यक्तीच्या इथे बोटाच्या तिथे एखादा कटबीट लागला असेल किंवा एखादी इंजुरी झाली असेल, म्हणून तिथला औरा हा डॅमेज दिसत आहे. तर हा जो औरा आहे
थर्ड लेवलमध्ये आपण रेकीच्या शिकतो की ज्या पद्धतीने त्या व्यक्तीचा औराचा कलर आहे, त्या पद्धतीच्या क्वालिटीज त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये आपण बघत असतो. त्या पद्धतीचा स्वभाव आपण त्या व्यक्तीचा अनुभव करत असतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं ही इमेज आपण समजून घेऊ. जी कुठली निगेटिव्हिटी एनर्जी सायन्सेसच्या माध्यमातून जी येत असते, ती शरीर लेवलवर, मन लेवलवर, तर ती सगळ्यात पहिले आपल्या आभा मंडळात येत असते. जर एखाद्याचा औरा कमकुवत आहे आणि ज्या ठिकाणून तो कमकुवत आहे, तर त्याची औरा लेअर तिथून ब्रेक होते आणि त्या व्यक्तीतली निगेटिव्हिटी म्हणजे औरा ती निगेटिव्हिटी आपल्या चक्रा लेवलवर येते. कारण औरा, बघा आपल्या आजीनी आईला तुम्ही नजर काढताना बघितलेलं असेल. ती नजर काढताना कधीतरी शरीराला स्पर्श केला जातो का? नाही केल्या जात. मग ती कुठून शरीराला टच न करता ते क्लिन्झिंग कुठे करतात? आपल्या आवराची क्लिन्झिंग करतात. तर विचार करा, प्राचीन काळापासून त्यांना आभा मंडळाचं ज्ञान होतं, फक्त आपण त्याला अंधश्रद्धा म्हटलं. आज आपल्याला दुसऱ्या देशातनं सांगितलं जातं की औरा क्लीन केल्याने निगेटिव्हिटी कमी होते, म्हणून आपण औरा डिटेलमध्ये शिकतो. ठीक आहे. तर हा जो आभा मंडळ आहे, हा कमजोर झाल्यामुळे याच्यातली निगेटिव्हिटी चक्रांमध्ये जाते. सर्वसामान्य व्यक्तीला चक्रही माहिती नाही आणि औराही माहिती नाही. मग तो त्रास जातो फिजिकल इलनेस आणि मेंटल मेंटल इलनेस, आपलं मेंटल इलनेस मध्ये जातो. आणि आता काय झालं, आज 12 वाजतापासून कंटिन्यू नॉनस्टॉप बोलणं चालू आहे माझं वालं. 12 वाजता आपल्या कोल्हापूरचे स्टुडंट भेटायला आले आणि 1 वाजतापासून कंटिन्यू बॅचेस चालू आहेत. तो आणि आज त्याच्यात चहा कमी भेटला मला, कारण आज आपल्या ऑफिसचा स्टाफ सुट्टीवर आहे. चलो, तर आगे बढ़ते हैं. तर 7 चक्रांवर इफेक्ट होतो आणि 7 चक्रांवर इफेक्ट झाला तर त्या 7 चक्राच्या रिलेटेड जो फिजिकल ऑर्गन आहे त्याच्यावर इफेक्ट होतो. आपण ते चक्रांच्या वेळेस शिकणार आहे की कुठल्या चक्रावर कुठलं फिजिकल ऑर्गन इफेक्ट होतो. तर ते आपण उद्याच्या सेशनमध्ये शिकणार आहोत की चक्रांनुसार कुठला फिजिकल ऑर्गन डॅमेज होत असतो. तर त्याच्यामुळे मग आपण जातो डॉक्टरांकडे. आता मला साधा एका प्रश्नाचं उत्तर, आता कृतिका म्हणून तुम्हीच अनम्यूट करा स्वतःला. उठू नका, जरा 1 मिनिट थांबा. नाही नाही नाही, मी अच्छा. फक्त दार बंद करत होते. अच्छा, कुठून आहात तुम्ही? नाही. मी तशी सध्या जर्मनीमध्ये आहे, पण अशी मी पुण्याची आहे, अच्छा, नाशिकची ओके. आहे. चला, मग जॉबला अजिबात. पुणे आणि मग इकडे. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, कुठल्याही याच्यावर फिजिकल ऑर्गनवर जेव्हा आपण इफेक्ट झाला डॉक्टरांकडे जातो, बरोबर आहे? आता अगदीच डॉक्टर हो. आपल्याला समजा तुम्ही पोटदुखीची समस्या घेऊन गेला तर डॉक्टर तुम्हाला पोटासंबंधीच औषध देतील. बरोबर आहे. नॅचरोपॅथी काय म्हणते, जर आपल्या शरीरावर कुठला रोग आहे, तो रोग हं, येण्यासाठी आपण काहीतरी कारण दिलेलं आहे. कारण बरोबर. हटा दो बीमारी अपने आप हट जाएंगी. पण करेक्ट. पोटदुखीसाठी जर नुसतं पोटदुखीचंच औषध घेतलं तर ते तात्पुरतं टेम्पररी राहील. बरोबर. सोल्युशन पर्यंत पोहोचणार आहे का आपण? नाही. ठीक आहे. एखाद्याचं तर हं, पोटदुखीचं रिझन का बरं, त्याचं ते चक्र डॅमेज झालं तिथपर्यंत. आणि आपल्या मेडिकल सायन्समध्ये एनर्जी सायन्सचा अभ्यास झालेला नसतो, म्हणून ते फिजिकल हं. काही प्रमाणात मिल्टन, आता या शब्दाला काय झालं माझ्या, ठीक आहे, चहा कमी मानसिक पडलाय. असंतुलनाचा जो आहे त्या असंतुलनावर विचार होत असतो. ठीक आहे. आता या बरोबर. आपल्या औरा लेवलवर जे आपल्याला वर्क करायचं आहे, तर आता तुम्हाला साधी गोष्ट सांगते. जर एखाद्याला शुगर डिटेक्ट झाला किंवा बीपी डिटेक्ट झाला, थायरॉइड डिटेक्ट झाला, डॉक्टर काय म्हणतात? स्ट्रेस कमी करा. सगळ्यात गोड खाऊ पहिले तर नका. म्हणतात की ही एवढ्या एमजीची एक गोळी घेऊन घ्या. कशापोटी घ्यायची करेक्ट. आहे? जेवणाच्या आधी करेक्ट. घ्यायची आहे. बरोबर आहे. अगदीच. हो. मग आता हो. 1-2 वर्ष नंतर डॉक्टर काय म्हणतात की या गोळीने आता कंट्रोल होत नाही, तुम्हाला गोळीचा पॉवर जरा अगदीच वाढवावं लागेल. वाढवावा लागेल. ओके. हम्म. आता हा पॉवर वाढवल्यानंतर काही काळात बीपी वाल्याला कोलेस्ट्रॉल बाकीच्या समस्या चालू होतात. बरोबर आहे. ठीक आहे. पण आराम हो. पडत नाही. नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून जसा आता बीपी वाला हार्ट पेशंट बनतो, शुगरवाल्यांचे बरोबर आहे. बाकीचे ऑर्गन निकामी होतात हो. आणि हो. थायरॉइडवाल्यांना ते थायरॉइड ग्लँड वगैरे काढून टाकायची समस्या येते. बरोबर म्हणजे आहे. काय, जर या सगळ्या लोकांनी डॉक्टरकडे जाऊन प्रॉपर मेडिसिन घेतल्यानंतर आपण डॉक्टरांकडे हम्म. कशाला जातो? बरं व्हायला. मग या गोळ्यांनी तो व्यक्ती बरा का नाही झाला, बरोबर आहे. याचाच अर्थ बरोबर. काय?
बघा, आय रिस्पेक्ट मेडिकल सायन्सचा मी खूप आदर ऑफकोर्स. करते. खूप महत्वाचं आहे. जर समजा अपघात झाला रस्त्यात जाताना, तर एखाद्याचं ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला मेडिकल सायन्स त्यावेळेस इमर्जन्सी मेडिसिन मध्ये वापरण्यासाठी खूप आवश्यक आहे. किंवा बरोबर आहे. क्रिटिकल मध्ये जिथे ऑपरेट करण्याची नुकतीच गरज आहे, त्याच्यासाठी हम्म. या मेडिकल सायन्सची खूप गरज आहे. बरोबर आहे. हम्म. बरोबर आहे. साधारणपणे बीपी, शुगर, थायरॉइड सारखे आजार हे हम्म. व्यक्तीच्या लाईफस्टाईल मधनं आलेल्या डिसिजेस आहेत. दिज आर बरोबर आहे. कॉल्ड. त्याला तुम्ही जर मेडिकल सायन्स मध्ये जर गेलात ना, मेडिकल क्लेमसाठी, शुगरसाठी तुम्हाला हम्म. मेडिसिन भेटणार नाही. ते काय म्हणताल, हा हम्म. डिसीजच नाही आहे, हा तुमच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. कारण तिथे डिसीज आणि बरोबर. डिसऑर्डर याची डेफिनेशन वेगवेगळी आहे. येस ऑर नो? येस. म्हणजेच काय, डिसीज आणि डिसीजेस, डिसऑर्डर याच्यामध्ये फरक आहे. सगळ्यांना लक्षात येत आहे? हो. हो. शुगर हा, डायबिटीज हा डिसीज नाही आहे, डिसऑर्डर आहे. थायरॉइड करेक्ट. डिसीज नाही आहे, डिसऑर्डर आहे. आता जर जो हम्म. डिसऑर्डर आहे, समजा आता गाडी आपली चालताना बिघडली, आपण त्याला सर्व्हिसिंग करून ठीक करतो ना. हम्म. मग आपण बॉडी बरोबर. सर्व्हिसिंगसाठी आपल्या लाईफस्टाईलला सुधारणं गरजेचं आहे की नाही? अगदीच. ओके, मी मॅडमला नक्कीच. सोबत घेतलाय चर्चा करण्यासाठी, कारण मला ते टीचर व्यक्ती आहे, तर ते एकटं बडबड करायला आवडत नाही, कोणतरी पाहिजे सोबत. ना, ठीक मी आहे. पण टीचरच आहे, माझे असंच होतं. मी त्या म्यूट वरती पण रिएक्शन देत असते. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की औरा, तर सगळ्यात पहिले आज जे आपण टेक्निक शिकणार आहे, तर त्या औरामधलंच, म्हणजे जी निगेटिव्हिटी स्टार्टिंगलाच जीवनात येत आहे, तिला तिथेच हम्म. कसं कट करायचं त्याचं टेक्निक मी आज तुम्हाला सांगणार आहे. ओके, बरोबर. तर पहिले त्याच्या पहिले बरोबर. तो औरा खरंच असते की नाही बघावी लागेल ना. मी तर इमेजेसच्या थ्रू दाखवलं, हम्म. पण तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पण दिसलं पाहिजे. ओके. अगदीच. सो आता मी तुम्हाला तो औरा बघायला शिकवते पहिले. येस. ओके, स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? हो. हो. या स्क्रीनवर आता बघा, कोरा पेज आहे ना, मॅजिक बिजिक काही नाही, हम्म. टोटल ब्लँक पेज आहे. हम्म. ठीक हो. आहे. ओके. आता मी तुमच्या समोर डॉट काढला. पेनही काही जादूचा हम्म. नाही, मॅजिकल इंक वगैरे नाही आहे, साधा मार्कर पेन आहे, परमनंट. ओके. हा. आता बघा, या पॉइंटच्या हा. अवतीभोवती एक व्हाईट प्रकाशाचं वलय कोणाकोणाला दिसत आहे? एक लाईटची लाईन हम्म. दिसली. हो. दिसते. हा या हा. पॉइंट आहे. बस तुम्ही ओके. तुमच्या पेजवर पण ब्लू पेननी किंवा रेड पेननी कुठल्या याच्याने ड्रॉ करा, तर तुम्ही पण तो औरा बघू शकाल. हम्म. हा या पॉइंटचा औरा आहे. ठीक आहे. ओके. हो. हो. आता हा पेन ज्याच्याने आपण हा बघितला, या पेनला मी या पेन हम्म. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. इथे पण तुम्हाला व्हाईट कलरचा प्रकाशाचा वलय दिसेल, शॅडो वेगळी दिसेल, व्हाईट कलरचा प्रकाशाची लाईन वेगळी दिसेल. तो त्या याचा आवरा असेल, पेनाचा. पेनच. ठीक आहे. हम्म. हम्म. ओके. हो. चलो. सो अभी क्या करना है, मी आता माझ्या हात ठेवते. या हम्म. याच्यात तुम्हाला माझ्या पाचही बोटांचा आवरा तुम्ही बघू शकाल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो अगेन. व्हाईट कलरचा प्रकाशाचं वलय, म्हणजे तो औरा तुम्ही बघू शकाल. दिसत आहे प्रकाशाची एक लाईन? हम्म. हा. स्लाइटली हो. स्लाइटली दिसत आहे एक व्हाईट कलरचा हा. प्रकाश. हो. ठीक आहे. हम्म. ओके. आता तुम्ही माझ्या हाताचा पण औरा बघितला. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा पण औरा बघू शकता. ठीक आहे. आता मी माझा औरा बघायला सांगते तुम्हाला. माझा औरा बघायचा ओके. असताना एकच मिनिटं, सगळ्यांनी माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करायचं. काय ओके. बघायचं? नो स्टॉपर. नोज टिपवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही माझा औरा असा बघू शकाल. एक प्रकाशाचं वलय तुम्हाला माझ्या अवतीभोवती पण दिसेल. जस्ट ट्राय टू सी.
हो. दिसलं मॅडम, दिसतंय. दिसलं? या पद्धतीने हो. तुम्ही कुणाचाही औरा बघू शकता. ठीक आहे, आज थोडा औरा वीक आहे. का बरं वीक आहे? कारण ऑलरेडी मी 12 हम्म. वाजल्यापासून इथे बसले आणि सकाळी 4 वाजेपासून बाकी हम्म. चालू होते. सो लिटरली आय एम हम्म. टायर्ड. तर हा जो आपला औरा असतो तो कमी जास्त होत असतो. कशामुळे कमी जास्त होत असतो? आपल्या एनर्जीनुसार याची लांबी, किंवा मग या पद्धतीने तो किती दूर पसरलेला आहे किंवा किती वीक आहे, हे आपण बघू शकतो. ठीक आहे, क्लिअर? ओके. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय करतो आहे, ज्यांना कुणालाही औरा बघायचा आहे त्यांनी, आता तुमच्या घरी एखादी व्यक्ती असेल, आता मला 3 लोक लागतील ज्यांच्यासोबत प्रॅक्टिकल करायला कोणीतरी आहे. प्रॅक्टिकल करायला कोणीतरी आहे, असे 3 लोक लागतील. ओके, अनम्यूट करा. ओके. मॅम, प्रश्न असा होता, प्रॅक्टिकल करायला म्हणजे माझ्यासोबत कोणतरी असलं पाहिजे असं का? हा. नाही, आय एम सॉरी. ओके. नो. ना. छोटा मूल नाही चालणार एकदम. जे तुमच्या कमांड्स प्रॉपर, हा, मोठे चालेल. ऋतुजा चौधरी मॅडम, अनम्यूट करा. मी तुम्हालाच घेते प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे, एकच घेऊ आपण सध्या. चालेल. ओके, ऋतुजा मॅडम उभं राहा. सध्या त्यांच्या नो स्टिपवर प्लेन सरफेस घ्या. जसं माझ्या मागे व्हाईट आहे ना, तसं त्या प्लेन सरफेसच्या तिथे बसवून त्यांच्या नो स्टिपवर एकटक लक्ष केंद्रित करा. तुम्ही त्यांचा आवरा बघू शकाल. नाही, तो डार्क सरफेस आहे, प्लेन प्लेन व्हाईट. ब्लॅक घेऊ, व्हाईट घेऊ. व्हाईट व्हाईट हे इकडचा घ्या, तुमचं इकडची जी भिंत दिसत आहे ना. हे बघ ही. बाकीच्यांनी सगळ्यांनी समोर ठेवा, नो स्टिपवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्या व्यक्तीचा औरा तुम्ही बघू शकता. हा बघा मॅडम, तुम्ही आता त्यांच्या नो स्टिपवर लक्ष केंद्रित करा. दिसलं का? हो. दिसला त्यांचा आवरा तुम्हाला? येस. हा, चला. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिकल करायचं मॅडम. मोबाईल आडवा घ्या, एका ठिकाणी मोबाईल फिक्स ठेवा. मोबाईल ओके. फिक्स ठेवा, कारण पुढच्या प्रॅक्टिकलसाठी बाकीचे जसं मी यांना सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही हे प्रॅक्टिकल करून बघायचे आहेत. मॅडम, तुम्हाला बसायला नाही सांगितलं, उभं राहा. व्हॉलेंटियर आहे तुम्ही, आज प्रॅक्टिकल करायचं तुमच्यासोबत. येस. येस. ओके, मोबाईल पहिले आडवा करा. प्रॉपर दिसल्या पाहिजे तुम्ही दोघी जणी. आता जे मी प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवणार आहे यांच्याकडनं, ते प्रॅक्टिकल असं आहे. आपल्याकडे काय होतं, कधी कधी दोन बाहेरची व्यक्ती येते, किंवा आपण मार्केटमध्ये जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला अचानक अनइझी वाटतं. बाहेरून आल्यावर डोकं दुखतं, चिडचिड होते, किंवा आपल्या घरी एखादा व्यक्ती येऊन गेल्यावर घरचं वातावरण चिडचिड होतं. असा अनुभव घेतलाय? येस. का बरं होत असतं? आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचा औरा निगेटिव्ह येतो. ठीक आहे, लिटरली सांगते, या क्लासमध्ये मला याच्या आधीचा जो क्लासमध्ये प्रॅक्टिकल घेताना जांभळ्यात होत्या. कारण काय झालं, 4 ते 4:30 मध्ये मी एक अपॉइंटमेंट घेतली, आणि त्या अपॉइंटमेंट मध्ये समोरच्या व्यक्तीची एनर्जी एवढी डाऊन होती की त्याच्यानंतर मला जांभळायला लागल्या, की मी ती बॅच म्हणजे चहा घेतल्याशिवाय सुरू नाही करू शकली. इतकं जास्ती ते अनइझी, कारण ती एनर्जी खूप जास्ती ड्रेन झाली होती त्या व्यक्तीचं हिलिंग आणि सगळं चेक एनर्जी लेवलवर. आता असं का होतंय मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवते. ओके, तर आता तुम्हाला काय करायचंय, दोन दूर दूर उभं राहा मॅडम, एक 4-5 फुटाचं डिस्टन्सने उभे राहा एकमेकांसमोर. असे यायचे, हा, व्हेरी गुड. अजून मागे जा. मागे गेलात? किती अंतर आहे, किती फुटाचं अंतर आहे? भरपूर आहे, एक हातापेक्षा जास्त आहे. अजून थोडं. काय झालं रे? कोण आहे? ओके, तर दोन्ही हात आपल्याला असे करा, रब करून असे ठेवा, एकमेकांसमोर करा, असे असे करा, असे, बस असे. हा, तुम्ही तशाच थांबा मॅडम. आणि तुम्ही मॅडम, तुम्ही हळूहळू चालत जा त्यांच्याकडे. हळूहळू चालत जा त्यांच्यापर्यंत, हळूहळू, बिलकुल हळूहळू चालत जा. एक वेळ असेल की विदाऊट टच तुम्हाला हातामध्ये काहीतरी मॅग्नेटिक एनर्जी जाणवेल, असं काहीतरी खिचाव जाणवेल, टच न करता. जर दोघींनाही जाणवेल, जाणवली का चेक करा. येस. जाणवली? किती फुटावर जाणवली? जाणवते. अजून दोघींना जसं जाऊ जाणवत आहे? जास्त जाणवते. आ
जवळ जातोय तशी जास्त जाणवते. जास्ती जाणवते. याचा अर्थ काय? तिथे तुम्हाला त्यांना विचारा, त्यांना जाणवत आहे का? तुला जाणवते. हा, दोघींनाही ती एनर्जी जाणवत आहे हो, बघा. जसं मागे की सारखं. अजून थोडस एकदा या मागे आणि एकदा परत जा. परत एकदा तुम्ही हँड रब करा, हात रब करा आणि परत एकदा हे प्रॅक्टिकल करा. ओके, स्लोली. जाणवली? येस. मॅग्नेट सारखी. हा, मॅग्नेट सारखी जाणवली. याचाच अर्थ काय की हे जे आपण प्रॅक्टिकल करतोय, या प्रॅक्टिकल मध्ये दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा दोन व्यक्तींची औरा कनेक्ट होतो. म्हणून आपल्याला नेहमी काय म्हटलं जातं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं. ठीक आहे. आता औरा पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे ओळखायला शिकवेल मी तुम्हाला. दोन लोकांचा औरा एकमेकांच्या एनर्जीशी कनेक्ट होतो, हे प्रॅक्टिकल सगळ्यांना क्लिअर झालं? येस ऑर नो? येस. क्लिअर झालं का सगळ्यांना? दोन व्यक्ती जसे एकमेकांच्या संपर्कात येतात, मग आपल्या घरचा व्यक्ती जर बाहेरून चिडचिड करून येत असेल, तर आता आपल्याला त्यांना पॉझिटिव्ह वेनी चांगलं पाणी चार्ज करून देऊ आपण उद्याच्या सेशन मध्ये. कारण उद्या पहाटे 5:15 काय आहे? शक्तिपात. शक्तिपात आहे आणि त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. त्याचे नियम तुम्हाला सांगते पहिले उद्याच्या शक्तिपाताला, कारण काही लोक चालले जातील अजून परत. उद्या आपला पहाटे 5:15 शक्तिपात आहे. ठीक आहे. हा शक्तिपात 5:15 म्हणजे शार्प 5:30 आपण सुरू करू. 5:15 ते 5:30 तुमची सिटिंग अरेंजमेंट चेंज करायला वेळ लागतो. तर तो बसताना तुम्हाला खाली काहीतरी आसन ठेवून बसायचं आहे. जमिनीवर बसत असाल तर बेडवर बसलेलंही चालतं. फक्त बाजूला कोणी झोपलेलं असेल आणि तुम्ही अट्युनमेंटला बसाल असं करू नका. ठीक आहे. सकाळी छान फ्रेश होऊन बसायचं. रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. हेडफोन लावायचा नाहीये. व्हिडिओ ऑन पाहिजे. एक ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. नियम कळला? तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. तुमच्या नावाने जॉईन करायचं आहे. मोबाईलचं नाव नाही पाहिजे मला. जसं आता इथे एक ताजने मॅडम आहे, ते 191401 ताजने, तसं चालणार नाही. त्या ताजने मॅडमला काहीतरी नाव ठेवलं आईवडिलांनी, ते नाव पाहिजे. ठीक आहे. मोबाईलचा नंबर, मोबाईल वगैरे असं नाही. प्रॉपर तुमचं नाव आणि आडनावाने जॉईन करायचं आहे. व्हिडिओ रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसाल असा सेट करायचा आहे. ओके. शक्तिपात करून द्यायची माझी जबाबदारी आहे सकाळी. दुपारी तुम्हाला नेमकं काय भेटलं ते जाणवेल, कारण उद्या तुमच्या शब्दांनी पाण्याला तीर्थाची चव येणार आहे आणि मिठाचा खारटपणा कमी होणार आहे. हे प्रॅक्टिकल आपण उद्या दुपारी करणार आहे. उद्या संध्याकाळी आपल्या 5:30 6:30 सेशन मध्ये आपण हे प्रॅक्टिकल करणार आहे. पहिले तुम्हाला एनर्जी ऍक्टिव्हेट करून मिळेल आणि त्याच्यानंतर तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणार आहे. तर उद्या दुपारच्या सेशनला एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घेऊन बसा आणि पाणी आणि पाण्याची बॉटल आणि ग्लास घेऊन बसायचं आहे. ठीक आहे. तर उद्या दुपारचं सेशन पण कोणाला जाणवेल? जे उद्या पहाटे 5:15 अटेंड करतील त्यांनाच. 5:45 तुम्ही फ्री होणार आहे. ओके. 5:45 तुम्ही फ्री होणार आहे. किती वाजता? 5:45 तुम्ही फ्री होणार आहे. त्याच्यानंतर ज्यांना सकाळचा डबा बिबा बनवायचा आहे ते मोकळे होतील. जे जॉब करणारे आहेत त्यांना फक्त 5:45 आपलं 5:15 ते 5:45 मध्ये आपण उरकू. त्याच्यानंतर जे लोक उद्या लाईव्ह सेशन अटेंड नाही करू शकणार आहे पण सकाळचं अटेंड केलंय, तेच लोक हे सगळं केव्हा करू शकतील? व्हिडिओ बघून करू शकतील. क्लियर? ओके. चलो, तो कल का इंस्ट्रक्शन मैंने दे दिया, सबको समझ में आ गया? लेट्स कंटिन्यू टुडे सेशन. आता आपण काय बघितलं की दोन लोक किंवा पूर्ण समूहात ना, तर मग गर्दीमध्ये आपल्याला अनइझी का वाटतं? कारण गर्दीमध्ये अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जांची एनर्जी आपल्या अवतीभोवती त्या क्राऊडमध्ये कलेक्ट होते आणि जे त्या क्राऊडमध्ये निगेटिव्ह लोक जास्ती असतील तर मग आपल्याला चिडचिड होते, डोकेदुखी होते आणि बाहेरून आल्यावर अनइझी वाटतं. आणि मोस्टली घरी बघा तुम्ही, एखादा खूप असा मारधाडवाला मूवी लावा, घरातले अख्खे व्हायब्रेशन चेंज होतात. आणि तोच तुम्ही म्हणून सकाळी सकाळी छान देवाचे वगैरे
गाणी लावायची असतात. नकारात्मक गाणी लावलं तर काय होईल? घरातल्या सगळ्या व्हायब्रेशन्स चेंज होतात. तर आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहे विदाउट एनी टच, कुणाच्या शरीराला स्पर्श न करता त्याच्या शरीरामध्ये कुठं दुखणं आहे ते ओळखता आलं तर आवडेल का बघायला? विदाउट एनी टच, अगर किसी के शरीर में कोई तकलीफ है तो वो पहचानना है. ओके. आता परत ज्यांच्याकडे आहे एखादा व्यक्ती त्यांनी समोर उभं करायचं आहे. आपले व्हॉलेंटियर आज ऋतुजा चौधरी मॅडम आहे, त्यांच्यासोबत मी प्रॅक्टिकल समजावून सांगते तुम्हाला. चला उभं राहायचंय. काय मॅडम बसूनच जाता तुम्ही? उभे राहा जरा जवळ, मोबाईल आडवा करा. परत समोरासमोर उभं राहायचंय. बेटा मेसेज टाक. उद्या पहाटे 5:15 वाजता रेकी लेवल बंद शक्तिपात आहे. 5:15 वाजता पहाटे. हा, दोन्ही हात रब करायचे आहे. त्यांना डोळे चष्मा काढा. तुम्ही नाही, तुम्ही नाही. ओ मॅडम, हा तुम्ही चष्मा काढून बाजूला ठेवा. शांत रिलॅक्स उभे राहा. ठीक आहे. हा, तुम्ही दोन्ही हात रब करायचे आहे आणि त्यांना टच न करता दुरून एवढे हात घेऊन मागे राहा की त्यांच्या शरीराला स्पर्श होणार नाही. थोडं समोर, थोडं समोर. ओके, डोक्याच्या वर हात घ्यायचे आणि हळूवार त्यांना डोळे बंद करायला, हळूवार तुम्ही हात खाली घ्या असे स्लोली. आणि अफर्मेशन द्या की यांच्या शरीरावर कुठेही काही पेन असेल मनातल्या मनात तर तो मला जाणवत आहे. तर तू काही ठिकाणी जिथे त्यांच्या शरीरावर ऍक्च्युअल पेन असेल तर तिथे तुमचे हात जड पडतील, हातामध्ये अचानक हेवीनेस येईल. तो पार्ट लक्षात ठेवायचा. असं हळूवार पायापर्यंत या खाली वाकत वाकत स्लोली. ज्यांना आता हे प्रॅक्टिकल करणाऱ्या मॅडम दिसत नाही, रेकॉर्डिंग बघा, प्रॉपर रेकॉर्डिंग होत आहे, ते दिसतील तुम्हाला. स्लोली 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 कम डाऊन. ट्राय टू फील द एनर्जी. ओके, माईक ऑन करा ऋतुजा मॅडम. हा, कुठे जाणवलं? गुडघ्यामध्ये. गुडघ्यांमध्ये. त्यांना विचारा गुडघ्यांमध्ये काही पेन आहे का? मम्मीच्या कोणत्या ठिकाणी पेन आहे तुला? डोक्यामध्ये. ओके. तुम्हाला कुठे मला कुठे जाणवलं? उजव्या गुडघ्यामध्ये जास्त जाणवलं. हा. आणखी? खूप जास्त जाणवलं. मला एक ठिकाणी जास्त तीव्रतेने जाणवलं, ते मी सांगितलं. आणि जेव्हा इथून स्टार्ट केलं तेव्हा थोडं इथे वाटलं, ओके. डोक्याच्या भागात. चला, तर विचार करा की तुम्ही टच न करता तुमच्या आईला किती दुखणं आहे हे ओळखू शकला. ओके, याचा अर्थ काय आहे? की यू हॅव द पॉवर. की आता Yes. तुम्हाला कुणाच्या शरीरावर दुखणं आहे ते टच, तर आपण फक्त ते दुखणे ओळखण्यासाठी शिकतोय का? आपण सोल्युशन पण देणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने सेल्फ, आता औरा क्लिन्झिंग हा महत्वाचा टॉपिक आहे. तो दुसऱ्यांचा आणि याचा कसा करायचा त्याचा मी व्हिडिओ आज बघते आणि तो तुम्हाला पाठवते. ओके. सो थँक्यू ऋतुजा मॅडम. ओके, क्लिअर इथपर्यंत कळलं? एव्हरीवन नोज? ग्रेट. आता आपण काय करणार आहे? एखाद्याच्या याच्यात पहिले सेल्फचा औरा बघू आपण, स्वतःचा औरा कसा फील करायचा आणि मग त्याला क्लीन कसा करायचा. कारण औरा बघणं हा विषय नाही आहे. कारण जर आपण आपला औरा शुद्ध ठेवला तर 30 ते 40% प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह होतात. औरा शुद्धीकरणाच्या माध्यमातून 30 to 40% प्रॉब्लेम आपल्याकडे तसेच सॉल्व्ह होतात. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगते की घराच्या कोपऱ्यांमध्ये खूप जाळं लागलेलं असेल, पंख्याला खूप धूळ चिटकलेली आहे, बरं वाटेल का? फ्रेश वाटेल का घरामध्ये? त्याच पद्धतीने आपल्या आवरामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी असली म्हणून आपल्याला चिडचिड होते, आपल्याला बरं वाटत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? औरा स्वतःचा क्लीन ठेवायचा आहे आणि दुसऱ्यांचा पण औरा क्लीन करायचा आहे. मग आपण उद्या तर नाही, परवाच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला स्पर्शाने स्वतःला आणि इतरांचे दुखणे कमी करायला शिकवणार आहे.
इथून या आठवड्यात पूर्ण प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आहेत आपले. अगदी नेक्स्ट फ्रायडे पर्यंत आपण टोटल प्रॅक्टिकलच करणार आहे. ओके. चलो ग्रेट. आता आपण सेल्फ औरा कसा फील करायचा ते बघणार आहे. सगळ्यांनी हँडरप करा. आणि हात असा असा बघा. तुम्हाला इथे तुमचा औरा फील होईल. कोणाकोणाला जाणवलं एनर्जी बघा, चेक करा. जाणवली का काहीतरी असं मॅग्नेटिक फील्ड, काहीतरी असं आकर्षण होत आहे? ही तुमची औरा फील्ड आहे, तुम्ही फील करताय. फील दॅट फ्रॉम हिअर. आतमध्ये बोलून इथे बसवणार. ठीक आहे. फील द एनर्जी दिस साइड. इथे तुम्ही तुमची एनर्जी फील करू शकता. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला काहीतरी व्हायब्रेशन जाणवेल. ठीक आहे. पूर्ण चेहऱ्याच्या समोरून अशी घ्या. असं फील करा स्वतःची एनर्जी. तुम्ही औरा फील चेंज नसेल जाणवत तर थोडं हँडरप करा. कारण आपल्याला थोडं अर्थ हिलिंगची पण गरज असते. त्याच्यानंतर पूर्ण तुम्ही असं फील करा. यू कॅन फील द एनर्जी. अगदी एका बोटाने सुद्धा तुम्ही एनर्जी फील करू शकता. ओके. सो ही जी एनर्जी तुम्ही एक्सपिरियन्स करता आहे, ही एनर्जी तुम्हाला कोणाकोणाला जाणवली? सगळ्यांना जाणवली का? हा तुम्ही सेल्फ औरा फील केला. शैला मॅडम अनम्यूट करा. कुठे गेले शैला मॅडम? अनम्यूट करा शैला मॅडम. कुठून आहात? जाणवली का एनर्जी? ओके. वैशाली मॅडम कुठून आहात? अनम्यूट करा. हा बोला. जाणवली हॅलो. का energy? हा. स्माइलिंग मॅम. हो, जाणवली मॅम मला स्वतः. ओके. सेल्फ औरा आधी ही समजलं नव्हतं. आता हो, समजलं का? हो, हो. आता ग्रेट. समजलं. ओके. रुपाली मॅडम अनम्यूट करा. एनर्जी जाणवली का सांगा. हो मॅम, थोडं मला असं मॅग्नेटिक सारखं वाटलं, म्हणजे असं जेव्हा फिंगरनी केलं ना, मी पहिले हात सोडून केलं त्यावेळेस हाताला गरम लागलं. नंतर फिंगरनी केलं ना, मग थोडंसं मॅग्नेटिक सारखं वाटलं. ओके ग्रेट. उद्याच्या पहाटेच्या शक्तिपातानंतर तर तुमच्या याच्यात ताकद काय येणार आहे म्हटलं? मिठाचा खारटपणा तुम्ही कमी करू शकणार आहे. अजून हो, काय पाहिजे? नक्कीच. पण त्याच्यासाठी उद्या सकाळी अटेंड करणं खूप गरजेचं आहे. पाण्याची चव, हो मॅम. पाण्याला आपण अमृताची गोडी देणार आहे. आणि मिठाचा खारटपणा पण आपण कमी करू शकणार आहे. एवढं प्रॅक्टिकल आपलं आहे. तर आता आपण काय जादूचे नक्की. प्रयोग नाही केले. आता आपण काय करणार आहे? औरा क्लिन्झिंगची मेथड शिकणार आहे. तर औरा हो. क्लिन्झिंगच्या 3 मेथड आहेत. एक सेल्फ औरा क्लिन्झिंग होल बॉडीचा. दुसरी मेथड आहे लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग. म्हणजे माझं फक्त डोकं दुखत आहे तर डोक्याचं क्लिन्झिंग करणं, पोट दुखत आहे तर पोटाचं औरा क्लिन्झिंग करणं. ठीक आहे. आणि दुसऱ्यांचं लोकल बॉडी पार्ट आणि दुसऱ्यांचं होल बॉडी औरा क्लिन्झिंग. पण दुसऱ्यांचं होल बॉडी औरा क्लिन्झिंग करत बसायचं नाही. कारण लेव्हल 1 ही आपली स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. यात आपल्याला किती स्वतःवर प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. सेल्फ औरा तर होल बॉडी तर त्यांचा लोकल बॉडी पार्ट फक्त करायचं. कारण लेवल 1 मध्ये 21 डेज आपल्याला सेल्फ प्रॅक्टिसवर फोकस करायचा आहे. सेल्फ प्रॅक्टिस आपल्याला व्यवस्थितपणे करायची आहे. क्लिअर? ओके. तर आता होल बॉडीचं औरा क्लिन्झिंग आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. दोन्ही हात रब करायचं आणि या पद्धतीने अफर्मेशन द्यायचं. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. ठीक आहे. असं या पद्धतीने हळूवार हात खाली घ्यायचे. स्लोली 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 कम डाऊन. स्लोली 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 कम डाऊन. अँड ब्रह्मांडातून शुद्ध झालेले आहेत. ही प्रोसेस किती वेळा करायची आहे? 3 वेळा. किती वेळा करायची आहे? 3 वेळा.
तर हे याच्याने काय होईल, सेल्फ ऑरा क्लिंजिंग. काय, मग परत एकदा सांगते, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो, वॉट एवर रीजन आर देयर फॉर द निगेटिविटी, शारीरिक लेवल, मानसिक लेवल काही आहे, तर अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. रोजच आपली सेम लिंक असते, याच लिंकवर उद्या पहाटे 5:15 जॉईन करायचं आहे. ठीक आहे, लिंक चेंज होत नाही, तरी मी एकदा पाठवून ठेवून देईल. बाळा मेसेज पाठवून दे, 5:15 टाकला का सगळ्याच्यावर, त्याला लिंक कॉपी करून टाकून दे. कोणी पण जॉईन करू शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. उद्याचा शक्तिपात सगळ्यांसाठी आहे. उद्या 1000 लोक असले तरी आपली 1000ची कॅपॅसिटी आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पण उद्याचं अटोनमेंटसाठी एक्सपिरियन्स करू शकता. ठीक आहे, उद्याचा शक्तिपात पहाटेचा महत्वाचा घेणं, नाही तर 10 दिवसांचं सेशन करून फायदा होणार नाही. काही फायदा होणार नाही 10 दिवसांचं सेशन अटेंड करून. 10 वर्षाच्या वरचे जेवढे तुमचे मुलं आहेत ना, त्यांना पण तुम्ही शक्तिपाताला बसवू शकता. 10 वर्षांच्या वरचे, 10 वर्षांपेक्षा खाली नाही. ओके, क्लियर. अबाउट 10 इयर्स कोई भी इस शक्तिपात को अरेंज कर सकता है. ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही बसमध्ये असाल, ट्रेन मध्ये असाल, शक्तिपात घेऊ शकत नाही. ठीक आहे, शक्तिपात घेऊ शकत नाही जर तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल तर. एका जागी स्थिर बसायचं आहे. क्लिअर. ओके, आता इतकं क्लिअर झालं. हा, महिलांच्या अडचणीचं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या अटेंड, जर फिजिकल सफरिंग नसेल तर त्या शक्तिपात ग्रहण करू शकतात. कारण रेकी ही अशी ऊर्जा आहे, हिला ना आंघोळीचं बंधन आहे, ना अडचणीचं बंधन आहे, ना खाण्यापिण्याचं बंधन आहे. कारण ऑक्सिजन थोडी म्हणते की बाबा आता 4 दिवस मी तुला भेटणारच नाही. प्राण ऊर्जा आहे ना, ती थांबते का? ती आपल्या जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. त्याच पद्धतीने रेकी ही ऊर्जा आपल्या जन्मापासून शेवटच्या लेवल पर्यंत, शेवटच्या एनर्जी पर्यंत सोबत आहे. क्लियर. ओके, चलो. सो अभी नेक्स्ट है अपना ओके. तर आता आपली ही जी प्रोसेस आहे, आता आपण बघणार आहे लोकल बॉडी पार्ट ऑरा क्लिन्झिंग. फुल बॉडी ऑरा क्लिन्झिंग सेल्फचा कळला सगळ्यांना. आता लोकल बॉडी पार्ट ऑरा क्लिन्झिंग म्हणजे फक्त डोकं दुखत आहे तर काय करायचं, फक्त पोट दुखत आहे तर ऑरा क्लिन्झिंग कसं करायचं. उद्या मी प्रार्थना देणार आहे तुम्हाला रेकीची. ती प्रार्थना पहिले म्हणायची आहे आणि मग गवत उपटल्यासारखं, समजा डोकं दुखत आहे, पूर्ण काढून घ्यायचं, ब्रह्मांडातून शुद्ध होऊन जा. गवत उपटल्यासारखं जिथे दुखत आहे तिथनं गवत उपटल्यासारखं करायचं, ब्रह्मांडातून शुद्ध होऊन जा जिथे काही त्रास असेल. ओके, 3 ते 4 मिनिटं पूर्ण ही प्रक्रिया करायची आहे. मेरे आबा मंडळ म्हणजे माझं डोक्यात जी काही निगेटिव्हिटी ती निघून जायचं आहे. पोट दुखत आहे तर पोटाच्या तिथे, छाती दुखत आहे छातीच्या तिथे, जिथे कुठे सफरिंग आहे तिथे गवत उपटल्यासारखं 3 ते 4 मिनिटं औरा क्लिन्झिंग करायचं आहे. ठीक आहे, 3 to 4 मिनिट आपल्याला पूर्णपणे औरा क्लिन्झिंग करायचं आहे. औरा क्लिन्झिंग केल्यामुळे 30 to 40% प्रॉब्लेम आपले तसेच सॉल्व्ह होतात. ओके, आणि औरा क्लिन्झिंग जे दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग फुल बॉडीचं कसं करायचं आणि लोकल बॉडी पार्टचे, त्याची मी 2 व्हिडिओ ग्रुपवर शेअर करते. ते व्हिडिओ बघून तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. आता रेकीतनं ताप कसा कमी करायचा, म्हणजे औरा क्लिन्झिंगने एखाद्या व्यक्तीचा ताप कसा कमी करायचा. ठीक आहे, ताप कसा कमी करायचा, तर कुणाकुणाला माहिती आहे, ते आमच्या विदर्भात एक झाव काढणं अशी शब्द होता. ऐकलाय का तो शब्द, ताप आल्यावर झाव काढली जाते म्हणून. ओके, तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, पेशंटला लेटवायचं आहे. त्याचा पण मी व्हिडिओ टाकते आपल्या युट्यूब चॅनलवर, तो व्हिडिओ आहे. आणि त्याच्यात एका बाउलमध्ये मीठ टाकून पाणी घ्यायचं. काय टाकून, मीठ, सेंधे मीठ टाकायचं किंवा समुद्री मीठ टाकायचं, आणि तो कापड त्याच्यात बुडवायचा, त्याला पिळायचा, आणि ज्या पेशंटला ताप आलेला आहे त्याच्या औरामधनं 5 मिनिटं असा झटकून ते सगळं हे करायचं. 5 मिनिटं सरळ झोपून आणि 5 मिनिटं पालतं झोपवून, 10 मिनिटं जर तुम्ही या पद्धतीने औरा क्लिन्झिंग केलं तर पॅरासिटामॉल देऊन जेवढा ताप उतरेल त्याच्यात फास्ट मध्ये, म्हणजे जर तिथे अर्धा तास लागत असेल तर 20 मिनिटात त्या व्यक्तीचा
1 ते 2 डिग्री ताप कमी होतो. ठीक आहे, 1 ते 2 डिग्री पर्यंत ताप कमी होतो. सेल्फ म्हणजे त्या औरा क्लिन्झिंगच्या. तर मी हे तिन्ही व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूबवर आहेत. म्हणून तुम्हाला सांगितलं की युट्यूब चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भरपूर तिथे माहिती मिळत असते. क्रिस्टल बद्दल माहिती येते, अदर व्हिडिओज पण येतात, स्टुडंट एक्सपिरियन्स पण येतात. तर हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. औरा क्लिन्झिंग आहे, कपूर वंडर लॅम्प कसा यूज करायचा, धनसमृद्धीसाठी कुठलं हे करायचं, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला तिथे यूट्यूब चॅनल उपलब्ध आहे. आज जे तुम्हाला व्हिडिओ येईल ग्रुपवर, तर तो व्हिडिओ आल्यानंतर त्या लिंकला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पुढे पण, कारण आमच्या काही व्हिडिओ सिरीज चालू होणार आहेत, तर त्या सिरीजचा लाभ तुम्हाला घेता येईल आणि त्याचं बेनिफिट भेटेल. आणि लेवल 1 मध्येच मी तुम्हाला काही असं प्रोटोकॉल देणार आहे की अगदी शरीरावर कुठेही असलेल्या गाठीपासनं, थायरॉइड पासनं, मायग्रेन पासनं, कुठल्याही याच्यावर प्रॉब्लेमवर सोल्युशन कसं द्यायचं याचं मी उपाय सांगणार आहे. ठीक आहे. डिसीज इज ओनली नेम. फरक है डिसीज और डिसऑर्डर में, फरक है, लक्षात घ्या. ओके. कोणी आहेत का सेकंड थर्ड लेवल वाले जे डिस्टन्सनी वगैरे हिलिंग करतात? एनी रिपीटर्स इज देअर? कोणी रिपीटर आहे का? जरा हँड रेज करा बरं. स्मिता मॅडम अनम्यूट करा बरं. मॅम गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. स्माइल इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हनिंग. मॅम तुमचे सगळेच रेकॉर्डिंग मी ना रिपीटच करते. कधीपासून प्रॅक्टिस आहे पण एव्हरी डे नवीन असतं. आता मगाशच्या आदल्या व्हिडिओ मध्ये डिस्टन्स हिलिंग केलं, एक्सलंट रिझल्ट. घरी तर हस्बंडना नेहमीच करते, आज फर्स्ट टाइम ऑफिसमध्ये असताना केलं. त्यांना एक्सपिरियन्स अजूनही म्हणजे व्यवस्थित आला. मॅम वेट लॉस साठी त्यांना करत होती आणि थायरॉइड साठी. आज सकाळी त्यांनी वेट लॉस चेक केलं, 1.5 महिन्यामध्ये 4 किलो वेट लॉस. ग्रेट. कंटिन्यू हिलिंग म्हणजे त्यांनी खूप फरक पडला मॅम. आणि घरात पण बरेच चेंजेस झालेत. बरेच म्हणजे बऱ्यापैकी चेंजेस मॅम. म्हणजे थँक्स टू यू, थँक्स टू रेखी, की म्हणजे एक्सप्रेस करू शकत नाही एवढे चेंजेस बघितलेत मी. चला ग्रेट, छान. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. अनिता मॅडम बोला. अनिता मॅडम अनम्यूट करा. हा बोला. हा मॅम. स्माइल इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हनिंग. मी आत्ताच तुम्हाला मेसेज पाठवला की माझ्या दादाला फर्स्ट लेवल, त्याने आज माझ्याशी बोलणं झालं. त्याला मी एक 8 दिवस, आता 8-15 दिवस हिलिंग देतेय. त्याचं थोडं माइंड थोडं डिस्टर्ब होतं आणि थोडंसं त्याला काही हेल्थचे पण इश्यूज होते आणि घरातल्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील त्याच्यामुळे तो थोडासा डिस्टर्ब होता. त्याला मी 8-10 दिवस हिलिंग देत होते आणि त्याने आत्ताच मला विषय केला. तर म्हटलं अरे आपल्या मॅडम खूप सुंदर मराठीत शिकवतात, तू फक्त रेकीची फर्स्ट लेवल कर, तुला ऑटोमॅटिकली काय होईल, सेकंड लेवल आणि मास्टर लेवल करायची इच्छा होईल. तर तो म्हणला नाही, मला आजच तू 8 दिवस झाले हिलिंग देतेस, इतकं छान वाटतंय, मला थोडंसं रिलीफ वाटतंय, माझं 50% डोक्यावरचं ओझं कमी झालंय, मला थोडं आतून पण छान वाटतंय, मला जेवायची इच्छा होत नव्हती, मी जेवण करतोय, मला आता ह्या 8 दिवसात खूप पॉझिटिव्ह वाटते. कारण काय झालं मॅम, आमची आई आत्ताच 1 वर्ष झाली गेली. त्याच्यानंतर त्याने खूपच डिस्टर्बन्स झाला होता, त्याचा मूड वगैरे फार डेंजर होता. तर तोच मला अनुभव तुम्हाला शेअर करा. आता मी जॉईन केलं, मी म्हटलं अरे बघ 5-6 दिवस झालेत फर्स्ट लेवल मॅमची चालू झाली, तू फक्त जॉईन आत्ता केलंस ना तरी चालेल. आणि त्याच्या नशिबाने उद्याच शक्तिपात आहे. तर तेव्हा मी तुम्हाला आता मेसेज केला की डायरेक्ट शक्तिपातापासून त्यांनी स्टार्ट केलं तरी चालेल का, करतात कारण शक्तिपात ही त्याला सुरुवात आहे. इतका पॉझिटिव्हली त्याला अनुभव आलाय. तो म्हटला मी कशातूनच बाहेर निघत नव्हतो, मला विचित्र फिलिंग्स यायच्या की मी जेवायचं नाहीये, मला बाहेर जायचं नाही, मला कोणाशीच बोलायचं नाहीये, अशा त्याला विचित्र अशा फिलिंग येतो. त्या 8 दिवसात त्याला अनुभव आला, तो तयार झाला की म्हणे मी करेन. म्हटलं आपल्या मराठीतून इतकं सुंदर त्या शिकवतात आणि तुला त्याच्यातून फार पॉझिटिव्ह कळतील गोष्टी, तुझ्या सगळं नेगेटिव्ह तुझं बर्डन कमी होईल, आयुष्य तुझं थोडंसं. आणि इतका हुशार आणि सगळ्या गोष्टीत मॅम, पण ह्या थोड्या थोड्या गोष्टींमुळे तो डिस्टर्ब झाला होता. त्याला इतका रिलीफ मिळालाय, खूप छान वाटते त्याला आता. म्हणून तुम्हाला मी आता मेसेज केला की चालेल का, कारण 4 दिवस त्यांनी काही हे काही केले प्रॉब्लेम नाहीये नाही. नंतर डायरेक्ट. त्यांना ते रेकॉर्डिंग बघायला सांगाल.
हा, आणि बऱ्याच मी माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणीला पण गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांना सुद्धा मी 2-3 वेळा हिलिंग दिले ना, त्याच्यातच तिला रिलीफ वाटलाय. मला स्वतःला, मी तुम्हाला लास्ट महिन्यात बोलत होते बघा, मला गुडघ्यांचा फार त्रास होतोय, तो पण मी कव्हर करून टाकला मॅम, हिलिंग देऊन. म्हणजे इतक्या गोष्टी हळूहळू चेंज होत जात आहेत ना, की आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपल्या लाईफ आपण चेंज करू शकतो मॅम. एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. खूप छान मॅम. चला ग्रेट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू रेकी. थँक्यू मॅम, तुम्हाला थँक्यू, खूप थँक्यू, खूप धन्यवाद मॅम. थँक्यू. मोनाली मॅडम, नमस्कार मॅडम. हॅलो बोला. एव्हरीवन. मॅम, रेकीचे रोजच अनुभव येत आहेत, म्हणजे हिलिंगचे रोज एक्सपिरियन्स येत आहेत. आता रिसेंटली काही तासाच्या आधी परवा शनिवारी एक मला अर्जंट कॉल आला, कुठून तरी माझा नंबर मिळाला आणि त्यांनी कॉल केला मला योगासाठी. आणि मी जस्ट त्यांनी मला विचारलं, आप और क्या क्या करते हो. मग मी सांगितलं की मी हिलिंग पण देते. मग त्यांनी योगाचा राहिला विषय एका साईडला, आणि हिलिंग म्हणे किस चीज केली आहे. मी सांगितलं त्यांना की, म्हणजे एक्सप्लेन केलं की आपण हिलिंग कोणाला देऊ शकतो. त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला ना 9th मध्ये रिपीट करू शकतात, रिटेस्ट घेतली आहे, आणि 10th मध्ये त्याला कसंही करून ऍडमिशन मिळाली पाहिजे. मी सॅटर्डे पासनं रेकी देणं सुरू केलं आणि एंजल्सची हेल्प घेतली. आता मला आज त्यांची स्कूलमध्ये मीटिंग होती आणि मला त्यांचा फोन आला कि थैंक यू मैम, उसको 10th में एडमिशन मिल गया, बस अभी कल फिर से आपसे मिलने के लिए ले आना है उसे, और आप उसको अभी जो करना है वो कीजिए, लेकिन अभी उसको जून में जो एग्जाम देनी है उसमें ऑल ऑल सब्जेक्ट क्लिअर करने हैं. असा हा एक्सपिरियन्स म्हणजे रिसेंटली सांगते. आणि आम्ही येस, अगदी काही तासाच्या आधी. आणि परवा ना आम्ही म्हणजे एका मुलाला आम्ही अडॉप्ट केलं असं समजा, मुलगा मानतो आम्ही त्याला. तो माझ्यासोबत ऑफिसला आला, त्याला टेबलचा ना असा कॉर्नर टोचला, म्हणजे त्याचं काहीतरी असं आपण म्हणतो ना, ती अशी एक शिल्लक असं काहीतरी बोटामध्ये जातं, आणि तिथे काहीच असं सुई किंवा सेफ्टी पिन काही नव्हती काढायला. आता त्याला ते खूप सलत होतं बोटामध्ये. मी म्हंटल आता काय करू, काही कळत नव्हतं, आणि त्याला ते असं हल्लं की खूप इरिटेड होत होतं, दुखत होतं. मी म्हटलं बरं थांब, मी रेकी देते. त्याला मी रेकी दिली, आणि जस्ट त्याने असं प्रेस केलं आणि ते वर आलं मॅडम. ग्रेट, खूप छान. तर म्हणजे एवढा फरक पडतो रेकीने. आणि असे म्हणजे रोजच अनुभव येतात अगदी. म्हणजे जेवढ्या पण थेरपीज आपण मॅडम कडून करू, तेवढ्या सगळ्यांचे अनुभव रोज येणार. रोज हिलिंगला लोक येणार, आणि रोज रोज लोकांना आपण काहीतरी सेवा देऊ शकणार. हे मला आता म्हणजे अगदी असं गॅरंटी झाली आहे. थँक्यू सो ग्रेट. मच. छान छान. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सुनीता मॅडम, बोला, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो मॅम. हा मॅम, मला 2 दिवस सलाईन चालू आहे, तर उद्याचा शक्तिपाठ मी घेऊ शकते ना? मॅडम, सलाईन बंद असेल तेव्हा घ्या, सलाईन चालू असताना नाही घेता येणार. नाही, म्हणजे आज संध्याकाळी बंद होणार आहे, तर हा, उद्या मग घेऊ घेऊ शकते शकता. का मी? मग घेऊ शकता. ठीक आहे. थँक्यू. ओके. स्नेहल मॅडम, अनम्यूट करा. हा. आता मी सुनेला माझा डिस्टन्स सिलिंग केलं, पाठीत दुखत होतं तिला. तिला म्हणजे चांगल्यापैकी कमी झालेलं आहे. आणि खूप खूप मला अनुभव छान छान आलेत, पण मला आता लक्षात म्हणजे कसं सांगू कळेना झाले मला आता. पण अनुभव छान छान आले. वंडरलॅम्पचं पण छान अनुभव यायला लागलेला आहे. तर आता घरातली पण नेगेटिव्हिटी खूप कमी झालेली आहे सगळी अशी. आणि अक्षताचा ह्याच्यात पण लावलेली मी, त्यांच्यात पण छान हे आलेलं आहे, ते माहिती असेल तुम्हाला. ओके, चला ग्रेट. थँक्यू. ओके. तर बघा, फक्त तुम्हाला सगळ्यांना हेच सांगते की ट्रस्ट आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टी रेकीमध्ये महत्वाच्या आहेत. कारण हे जे आहे तुमच्यापेक्षा 1-2 बॅचेस पुढे गेलेले स्टुडंट आहेत, बट दे आर डुईंग द प्रॅक्टिस. आणि त्या प्रॅक्टिस मधनच त्यांना रिझल्ट आला. तुम्ही शिकून घेतलात आणि फायदाच नाही घेतला. म्हणजे एखाद्याने 4 व्हीलर ड्राईव्ह करायला शिकून घेतली, पण जर कार चालवूनच बघितली नाही तर फायदा होणार आहे का? त्या पद्धतीने उद्या तुम्ही रेकीचा एनर्जी एक्सेप्ट कराल, पण रेकीचं जर दैनंदिन प्रॅक्टिसच नाही केली तर तुम्हाला रिझल्ट येईल का सांगा? रेकी कशी द्यायची, काय द्यायची, हे मी लेवल 1, या बाकीच्यांनी जे अनुभव शेअर केले ते सेकंड लेवलचे आहेत. डिस्टन्स हिलिंग, कारण आजच आपलं सेकंड लेवलचं डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल या 4:30 ते 5:30च्या बॅचमध्ये झालं. त्याचे एक्सपिरियन्स त्यांनी आता शेअर केले. पण तुम्ही लेवल 1 मध्ये स्पर्शाच्या माध्यमातून
शारीरिक लेवलवर आणि मानसिक लेवलवर लोकांना हिलिंग देऊ शकाल. पण फरक आहे, लेवल 1 ची एनर्जी 10% असते, लेवल 2 मध्ये ती 40% होते आणि लेवल 3 मध्ये 100% एनर्जी होत असते. तर त्याच्यामुळे पहिलीतला मुलगा 10वीचं गणित सोडवू शकणार नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. कारण लेवल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. याच्यामध्ये तुम्ही सेल्फ हिलिंग करून इतरांना उत्तम पद्धतीने हील करू शकाल. ठीक आहे. सो आज आपण टोटल औरा या विषयावर अनुभव घेतले आणि उद्याच्या सेशनमध्ये आपला अटुनमेंट राहील आणि त्याच्यानंतर उद्या दुपारच्या सेशनची माहिती देऊन ठेवते की पाण्याची बॉटल एक ग्लास घेऊन बसायचं आहे, एका छोट्या वाटीमध्ये मीठ ठेवून बसायचं आहे. ठीक आहे. कारण मिठाची चव खारटपणा कमी करायला आपण उद्या प्रॅक्टिकली बघणार आहोत. औराचे प्रॅक्टिकल आज आपण समजून घेतले. 3 प्रॅक्टिकल चे व्हिडिओ मी तुम्हाला टाकते, त्याचं प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. पण रेकी शिकण्यासाठी नाही आहे. 10वी-12वीचा अभ्यास होता, पुस्तकं कुठे गेले माहिती नाही आहे, तसं रेकी सोबत होत नाही. रेकी ही एक जीवन जगण्याची कला आहे. या रेकीला दैनंदिन लेवलवर जोपर्यंत तुम्ही उपयोगात आणणार नाही तोपर्यंत त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला यू हॅव टू डू डेली प्रॅक्टिस ऑफ रेकी. जी प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगणार आहे, अन्न पाण्याला चार्ज करायला सांगणार आहे, ते प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिस जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत रिझल्ट तुम्हाला येणार नाही. ओके. यहाँ तक किसी के कोई सवाल है? 1-2 सवाल लेंगे फिर आज हम रुकेंगे. उद्या पहाटे 5:15 वाजता याच लिंकवर सगळ्यांनी मग जॉईन करायचं आहे. बोला सुवर्णा मॅडम, काय म्हणता? बऱ्याच दिवसांनी दिसल्या. हो मॅडम. स्माइली इव्हिनिंग मॅडम. स्माइली इव्हिनिंग. तेच तुम्ही म्हटलं तसं की काय व्हायचं ना, सारखं मी सगळे क्लास अटेंड करत राहायची आणि प्रॅक्टिसच माझी व्हायची नाही. म्हणून थोडंसं आता म्हटलं प्रत्येक क्लास अटेंड करण्यापेक्षा प्रॅक्टिस करायचं लक्ष द्यायला लागले. त्याच्यामुळे अनुभव छान छान होते, काय प्रश्नच नाही. मॅडम फक्त मला एक विचारायचं होतं की तापाचं तुम्ही आता जे सांगितलं ना, ताप कमी करण्यासाठीचं, तेच आपण असं डिस्टन्सने पण करू शकतो का? डिस्टन्सने पण की करू. करू शकतो. हो. ओके. पण म्हणायचं ना, एखादा खूप खोकला असेल, खूप कफ झालेला असेल, तर त्याला काय करायचं बस? आणि त्याला काय कारण करायचं? उद्याचं 3 ते म्हणजे 4चं सुजोगचं जे आपलं इंट्रोडक्टरी हा. ते अटेंड करा, त्याच्यात तुम्हाला उपाय सांगेल. ओके ओके. तापाचं तुम्ही जे सांगितलं ना, तसं पण काही खोकल्याचं आहे का म्हटलं? खोकल्यासाठी तर ते सुजोगचा उपाय इन्स्टंट आहे, त्याच्यासाठी कफसाठी. अच्छा, चालेल चालेल. आणि मॅडम त्याच्यामुळे एक फक्त एकच प्रश्न विचारते लास्ट. हा. आता ते मॅडमने सांगितलं की वेट लॉस साठी हिलिंग दिलं बुवा आणि एका महिन्यात 4 किलो वजन कमी झालं. ते मी तुम्हाला एंजल नंबर लिहा, तसंच कमी होतं. अच्छा, एंजल एंजल थेरपी मध्ये का ते? हो. हा हा. ओके ठीक आहे. मॅडम. आणि तसंही आता जे तुम्हाला प्रोटोकॉल वर देईल ना, ते वेट लॉस साठी तिथे सांगेल. ओके. लेवलचं जे प्रोटोकॉल आता परत पाठवेल, ते पीडीएफ जरा शोधायचे आहेत माझे, ते झालं की तुम्हाला पाठवून देते. हो मॅडम, हो. ओके. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. ओके. सुचिता डागा, अनम्यूट करा. सुचिता मॅडम बोला. हा, माईक ऑन करा मॅडम. माईक माईक माईकच्या बटनवर क्लिक करा. हा बोला. अरे, माईक ऑन करताना बंद करताय. हा, चालू करा. चला, मॅडमला काही माईकचं जमत नाही. प्रीती मॅडम अनम्यूट करा. ऍड कर. हॅलो. प्रीती मॅडम बोला. मी बोलू का? हा बोला. मला आहे ना, ते व्हॉट्सअपला आहे ना, हे येत नाही, लिंक वगैरे येत नाही. मॅडम 7350246653. मॅम एक मिनिट. हा, त्या नंबरवर मेसेज करा. 72 73 हा 50 येस 24 येस 66 हा 53 हा आपला ऑफिसचा नंबर आहे. याच्यावर मेसेज करा, नाव पाठवा, मला ओके ओके. ऍड करून द्या म्हणा ग्रुपवर. लगेच हो ऍड. चालेल. ठीक आहे. ओके थँक्यू. ठीक. ज्योती लंके मॅडम अनम्यूट करा. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी सेकंड लेवलची फी किती आहे आणि ते कधी सुरू होणार काय? मॅडम सेकंड लेवल आपली चालू होणार आहे 24 तारखेपासून. सेकंड लेवल सोबत थर्ड लेवल आणि क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची फी मिळून फक्त 5,000 रुपये आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. बॅच कितीदा तुम्ही रिपीट करू शकणार आहे. बॅच रिपीट करण्यासाठी कुठलाही 1 रुपया तुमच्याकडनं एक्स्ट्रा घेतला जाणार नाही. 3 सर्टिफिकेट तुम्हाला मिळतील, लेवल 1 लेवल 2 रेकी मास्टर हीलर. नोट्स पीडीएफ सगळं मिळेल. ठीक आहे.
थँक्यू. त्याचं गुरुवारी सांगू आपण डिटेल त्याचं. आणि या हो. बॅचच्या ज्याही लोकांना प्रॉस्परिटी कॉइन पाहिजे ते माझ्याकडनं गिफ्ट दिलं जाणार आहे. आणि ते गिफ्ट तुम्हाला गुरुवार नंतर भेटते. गुरुवार नंतर आपण त्याचं बघणार आहे. बघा म्हणजे ते चार्ज करून आपण तसा 500ला सेल करतो. नुसतंच कॉइन आपण 200ला सेल करतो, कारण रेकीत नंतर तुम्हाला स्वतः ते चार्ज करता येतं. आणि ते तुम्हाला कॉइन आपल्याकडनं फक्त कुरिअर आणि पॅकेजिंगचा चार्ज 100 रुपये पे करून तुम्ही ते आमच्याकडनं कलेक्ट करू शकणार आहे. पण ती प्रोसेस गुरुवारपासून चालू होईल, कारण सध्या आमच्या ऑफिसचा दोन्ही जो स्टाफ आहे ते जरा पिकनिकला गेले आहेत. तर त्या येतील बुधवारी, तर गुरुवारपासून ते ऑफिसला हजर राहतील. मग गुरुवारपासून तुमच्या त्या सगळ्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. ओके. तर ज्यांना कुणाला इथे प्रॉस्परिटी कॉइन आमच्याकडनं पाहिजे हे वालं ते प्रॉस्परिटी कॉइन आहे, जे चार्ज करून तुमच्यापर्यंत पोहोचेल. पॅकेजिंग आणि कुरिअर चार्ज तुम्हाला 100 रुपये द्यायचा आहे. ठीक आहे. कॉइन तुम्हाला पूर्णपणे ऍज अ गिफ्ट म्हणून आहे. ओके. सो स्मिता मॅडम बोला. स्मिता मॅडम अनम्यूट करा माईक. हा बोला. हॅलो. बोला. गुड इव्हिनिंग मॅम. स्माइल इव्हिनिंग बोला. हा, स्माइल इव्हिनिंग, सॉरी. तर जे सेकंड लेवलचं आणि थर्ड लेवलचं जे तुम्ही सांगितलं ना आता, तर त्याची एक्झाम असते का, रिटर्न किंवा ऑनलाईन असं? एक्झाम नसते, हिलिंग प्रॅक्टिस आहे. तुम्हालाच रिझल्ट येतात तुमचे. ओके, बरं, ठीक. ठीक. ओके. थँक्यू. थँक्यू. सो आता आपण इथे थांबणार. उद्या पहाटे 5:15 वाजता जेवढे लोक अटेंड करतील तेवढ्यांनाच उद्या दुपारचं प्रॅक्टिकल शक्य आहे. तर प्लीज डोंट मिस टुमॉरोज अर्ली मॉर्निंग 5:15 सेशन. सगळ्यांनी रेकीच्या लेव्हल 1च्या शक्तिपातासाठी उद्या पहाटे 5:15 वाजता याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. भेटूया उद्या पहाटे 5:15 वाजता. तोपर्यंत थँक्यू 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 व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.